जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. महाराष्ट्रामध्ये काळीज पिळवून लावणारी एक दुर्दैवी घटना घडली म्हणजे परळीमध्ये एका बापानं आपल्या मुलीचा जीव हातोहात गेल्याचा डोळ्यासमोर पाहिला. हातबल झालेला बाप ढसाढसा पोलीस प्रशासनासह समस्त समाजासमोर रडून बोलत होता की तुमची मुलगी ही एखाद्या गरीबाला, एखाद्या शेतकऱ्याला द्या, ती सुखी राहील, पण चुकूनही श्रीमंताला देऊ नका. असंच प्रकरण काही महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवडच्या वाकण या भागामध्ये वैष्णवी हगवणे हे उदाहरण ताजा असताना परळी, बीड या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार पंकजा मुंडे तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा डावा हात म्हणजे PA अनंत गर्जे यांनी काही महिन्यापूर्वी डॉक्टर गौरी यांच्याशी विवाह केला होता. अनंत याचे बाहेर प्रेम प्रकरण कुठेतरी सुरू होत असताना गौरी हिला समजले. नुसतं समजलं नाही तर ती प्रियसी काही महिन्याची गरोदर आहे असा रिपोर्टसुद्धा तिच्या हाती लागला. त्यानंतर त्यांच्या नवरा बायकोमध्ये सुखी संसारामध्ये खटके उडायला सुरुवात झाली. खटक्याचं रूपांतर इतके टोक्याची भूमिका घेईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. गौरी गर्जे याचे नणंद, दीर आणि नवऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिला मृत्यूस किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, त्याला मानसिक शारीरिकदृष्ट्या मला त्रास दिला असं सुद्धा गौरी गर्जे काही वेळा आपल्या वडिलांना म्हणत असते. एके दिवशी गौरीच्या वडिलांनी फोन केला आणि स्वतः फोन अनंत गर्जेने उचलला आणि म्हणला, तुमची मुलगी आत्महत्या करत आहे. बापाला काही करण्याच्या क्षणी फोन कट झाला आणि 10 मिनिटांनी परत पुन्हा, तुमची मुलगी या जगात नाही आहे, तिने आत्महत्या केला, मी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करत आहे. फाशी घेतलेला मृतदेह त्यांनी खाली काढला. एखाद्या व्यक्तीने फाशी घेतली तर नियमाने ती फाशी खाली घ्यायची नसते, ती घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पोलिसांना असतो. असं संविधानानुसार काही गोष्टी असतात, ते नियम पाळायला लागतात. अनंत गर्जेंनी तिचा मृतदेह खाली काढून तिला दवाखान्यात ॲडमिट केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केली. क्षणाचा विलंब न करता गौरीचे काका यांनी पोलिसांशी धाव घेतली आणि पोलीस यंत्रणा मागवली. अधिक सखोल तपास करावा अशी सुद्धा घरच्यांची मागणी होती. तर गौरीचे कलिग्ससुद्धा असं म्हणत आहेत की ह्या घटनेचा तपास जो आहे तो अत्यंत खोलपर्यंत आणि त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण बाहेर प्रेम प्रकरणाच्या वादातून निष्पाप डॉक्टर पेशामध्ये असलेल्या एका सुंदर तरुणीचा हातोहात बळी गेलेला आहे. यांना शिक्षा झालीच पाहिजे. तर गौरी गर्जे हिचे जेव्हा अंत्यसंस्कार विधी जेव्हा परळीमध्ये झाले तेव्हा समस्त समाजासमोर किंवा पोलिसांसमोर साक्षात बापाने गुडघे टेकले आणि आपला टावा हंबरडा फोडला आणि म्हणायला लागला की चुकूनही मुलगी तुमची श्रीमंताला देऊ नका, एखाद्या गरीबाला, शेतकऱ्याला द्या, किंवा तुमची मुलगी सुखी राहणार नाही किंवा याची शाश्वती नाही, तुमची मुलगी सुरक्षित राहील. या ठिकाणी ही अशी घटना वारंवार समाजामध्ये होत असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक तपासाचा जरी आदेश दिला तरी उडवाउडीच्या आणि टाळाटाळ करण्याचा त्या ठिकाणी समजून येत आहे. की त्यांनी मीडियासमोर बोलताना की ते असं म्हणत आहे की मला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, तेव्हा मी त्या ठिकाणी नव्हतो. मी पोलीस यंत्रणेला अशा पद्धतीने तपास करावा आणि संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. पण प्रत्यक्षदर्शी पाहायला बघितलं तर असं कोणत्याही प्रकारची त्यांना आता अटक करण्यात आलेलं आहे. नणंद, दीर आणि अनंत गौरीचा नवरा ह्या तिघांवर अटक करण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बरेचसे लोक असे असतात की
मुलगा बघताना त्याचा पॅकेज किती आहे, तो इंजिनियर आहे का, सरकारी नोकरी आहे का, किंवा प्रायव्हेट असेल त्याला लाखाच्या वर पगार आहे का, मुंबई पुण्यामध्ये प्रशस्त स्वतःचं 1 BHK 2 BHK 3 BHK किंवा बंगला आहे का, गावाकडे 10-15 एकर शेती आहे का, गावाकडे चांगलं घर आहे का, घरचं बॅकग्राऊंड कसं आहे, हे सगळं पाहिलं जातं. पण ह्या गोष्टी पाहण्याबरोबर मुलगी तुमची सुखी त्या ठिकाणी नांदेल का, तिला चांगलं सुख भेटेल का, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मुलगा भले कमी शिक्षित असू द्या, 10वी असू द्या, 12वी असू द्या, कमी एज्युकेटेड असू द्या, शेतकरी असू द्या किंवा अनपढ असू द्या, तुमची मुलगी अशा व्यक्तीला द्या की ती मुलगी सुखाने संसार करेल. तुमची मुलगी कधी गेला तर मायेने, प्रेमाने, आपुलकीने पाणी देईल तुम्हाला. अशा पद्धतीनं तिला तिचं म्हणजे सासर बघून त्याने मुलीचं लग्न करू द्या. मुलगी कितीही एज्युकेटेड असू दे, एज्युकेशन झालेलं असू द्या, पण मी असं म्हणत नाही की प्रत्येकाची मुलगीला काय अपेक्षा नसते, पण तुमच्या अपेक्षा असतात त्या कुठेतरी चुकीच्या पद्धतीने. कारण जी शिकलेली असतात तीच आता हुकलेली झालेली आहेत. अशा पद्धतीच्या मानसिकतेची लोकं महाराष्ट्रात समाजात वारंवारताना मिळत आहे. बघत आहोत आपण की लग्नासाठी ज्या आपण अट्टहास करतो, इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करत असतो, त्या लहानापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकराचा हातोनात बळी केला. हाताश होऊन रडण्यापेक्षा असा निर्णय घ्या, तो मुलगा निर्व्यसनी आहे का, सुस्वभावी आहे का, सुसंस्कृत आहे का, मनमिळावू आहे का, त्याचं समाजात भावकीत रावकीत काय ओळख आहे, समाजामध्ये काय प्रतिष्ठित आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे पैसा, धन, दौलत, ऐश्वर्य बघण्यापेक्षा ती मुलगी किती सुरक्षित आणि सुशिक्षित आणि सुखाचा संसार करेल हे पण अत्यंत गरजेचं आहे. या बातमीच्या आधारे समजा महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो आहे की मुलीच्या त्या बापाने किंवा मुलीच्या आईने मुलाकडनं जी अपेक्षा ठेवतो ती अपेक्षा आपण ठेवली नाही पाहिजे. अपेक्षा इतकी ठेवली पाहिजे की मुलगा निर्व्यसनी आहे का, सुस्वभाविक आहे का, माझ्या मुलीला सांभाळेल का, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. वैष्णवी आगमनाचं प्रकरण 6 महिने होत नाही तोवर महाराष्ट्रातली तिसरी घटना परळीमध्ये घडलेली आहे. या घटनेसंबंध महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम.